परभणीत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम. नांदेड युनिटकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन. महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अंमली पदार्थाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या धर्तीवर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्सच्या माध्यमातून अंमली पदार्थाविरोधात कारवाईसह जनजागृतीवर विशेष भर देण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक टीके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नांदेड युनिट यांच्या वतीनं परभणी जिल्ह्यातील कैलासवासी रावसाहेब जामकर महाविद्यालय परभणी येथे अंमली पदार्थाविषयी जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय घुगे, पोलीस कॉन्स्टेबल विकास तायडे व पोलीस कॉन्स्टेबल शंकर कोस्केवाड यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं. त्यांनी अंमली पदार्थ म्हणजे काय, त्याचे प्रकार, तरुण पिढी अंमली पदार्थाकडे कशी वळते, तसेच त्यामागील कारणे याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम, आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम, अभ्यासावर होणारा विपरीत परिणाम तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या कायदेशीर अडचणी याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आलं. तसेच शाळा व महाविद्यालय परिसरात किंवा आपल्या राहत्या भागात अंमली पदार्थाशी संबंधित कोणतीही संशयास्पद हालचाल आढळून आल्यास त्वरित अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पोलीस प्रशासन, पालक, शिक्षक किंवा विश्वासार्ह व्यक्तींना माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं. या जनजागृती कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थाविषयी जागरूकता निर्माण झाली असून समाजातून अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचं मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.